करोडो भारतीय लोकांच्या जीवनाला आकार देणारं डॉक्युमेंट म्हणजे संविधान. हे संविधान भारतीय संविधान सभेने बनवलं. शेवटी या संविधान सभेमध्ये 299 जण राहिले होते. या 299 जणांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस मेहनत करून 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपले हे संविधान बनवलेलं आहे. हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. त्या दिवशी आपल्या संविधानामध्ये जवळपास 395 कलम होते, 22 भाग होते आणि 8 परिशिष्ट होते. सध्याची परिस्थिती पाहता 12 परिशिष्ट आहेत, 25 भाग आहेत आणि 470 पेक्षाही अधिक कलम आहेत. या सेशन मध्ये आपण संविधानामध्ये अनुसूची किंवा परिशिष्ट पाहणार आहोत आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण संविधानाचे भाग पाहणार आहोत. पहिली अनुसूची परिशिष्ट किंवा शेड्यूल. पहिली अनुसूची घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची भौगोलिक सीमा आणि नावे. दुसऱ्या अनुसूचीमध्ये पगार आणि भत्ते दिलेले आहेत. दुसऱ्या अनुसूचीमध्ये पगार आणि भत्ते दिलेले आहेत. तिसरी अनुसूची शपथ आणि वचने आहेत. चौथ्या अनुसूचीमध्ये घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांना राज्यसभेच्या जागांचं वाटप केलेलं आहे. पाचव्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती यांचं प्रशासन करण्यासंबंधीच्या तरतुदी आहेत. 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, मिझोरम व त्रिपुरा या 4 राज्यांमधील आदिवासी क्षेत्राचे प्रशासन करण्यासंबंधी तरतुदी आहेत. 7व्या अनुसूचीमध्ये अधिकारांची विभागणी दिलेली आहे. 8व्या अनुसूचीमध्ये घटनेने मान्य केलेल्या भाषा दिलेल्या आहेत. 9वी अनुसूची पहिली घटना दुरुस्ती 1951 समावेश केलेली आहे. जमीनदारी पद्धत रद्द करणे, जमीन सुधारणा करणे यासंबंधीचे कायदे मूलभूत हक्काचं उल्लंघन करत असतील तरी सुद्धा ते न्यायालय रद्द करू शकत नाही, यासंबंधी ही 9वी अनुसूची आहे. 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदीची तरतूद दिलेली आहे. 52वी घटना दुरुस्ती 1985 ने पक्षांतर बंदीची तरतूद केलेली आहे. 11वी अनुसूची ही पंचायत राज संबंधी आहे. 73वी घटना दुरुस्ती 1992 ने पंचायत राजची तरतूद केलेली आहे. 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिका आहे आणि 74वी घटना दुरुस्ती 1992 ने ही 12वी अनुसूची समावेश केलेली आहे. आयोगाने यावर वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपण संविधानाचे भाग पाहणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.